बुलेटिनमध्ये सुपरफास्ट स्वरूपातल्या घडामोडी बघणार आहोत. सुरू करूया. बीड हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडबाबत महत्त्वाची माहिती समोर येते. पोटदुखीचा त्रास होत असल्याने कराडला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अद्यापही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नसल्याने कराडचं सिटी स्कॅन करण्यात आलं. त्याचा अहवाल डॉक्टरांना पाठवला जाणार आहे. कराडला अटक केली, पण तो आता एसीत आयसीयूमध्ये झोपलाय. त्याला मोकळे सोडून द्या, जनताच फैसला करेल, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. वाल्मिक कराड आरोपी असला तरी त्याला मूलभूत अधिकार आहेत, त्या अंतर्गत त्याला सुविधा दिल्या जातात. या पुढचे निर्णय एसआयटी आणि पोलीस घेतील, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली. आकाची प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचं काम सुरू झालेलं आहे, असा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला. दरम्यान वाल्मिक कराडची अनेकांच्या नावावर संपत्ती आहे. एसआयटीने ही प्रॉपर्टी जप्त करावी, अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. मुंबईत आज सर्वपक्षीयांचा जनआक्रोश मोर्चा निघालाय. बीड परभणीतील घटनेच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत मोर्चा निघाला. बीडमधील हत्या प्रकरणात संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्याकरता लढत राहणार, असं वक्तव्य जरांगे यांनी केलं. तर सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली. महादेव मुंडे हत्या प्रकरणात तपास अधिकारी बदलण्यात आलाय. अंबेजोगाईचे डीवायएसपी या प्रकरणाचा तपास करतील. न्यूज 18 लोकमतनं महादेव मुंडेच्या कुटुंबियांचा आक्रोश दाखवल्यावर बीड पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड कारागृहात सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदार यांची ओळख परेड केली जाणार आहे. या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंधळे हा अजूनही फरारच आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झालेत. जालन्यातील अंतलवाडी सलाटीमध्ये आजपासून जरांगेंनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय. मराठ्यांनी त्यांची सगळी ताकद अंतरवालीत येऊन दाखवावी, अन्य कोणत्याही गावात साखळी उपोषण होणार नाही, असं आवाहनही जरांगे पाटलांनी समर्थकांना केलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत गद्दारी करू नये, असा थेट इशारा जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिला. उपोषणापूर्वी सरकारसोबत चर्चा झालेली नाही, असंही जरांगे म्हणाले. जरांगे एकदा पुन्हा मराठा समाजाच्या मागण्यांकरता उपोषणाला बसलेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं, अशी जरांगेंची मागणी आहे. सगळेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी ही मागणी जरांगेंनी केली आहे. विजय वडेट्टीवारांनी जरांगेंच्या आंदोलनावरून टोला लगावला. अलीकडच्या काळात आंदोलनाला धार दिसत नाही, आंदोलन अर्ध्यात सोडल्यानं समाजाचं नुकसान होत आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर ओबीसी आरक्षण डावलून निवडणूक घेतली तर ते सहन केलं जाणार नाही, ओबीसी त्यांचे हक्क सोडणार नाहीत, असा इशारा वडेट्टीवारांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांची तब्येत बिघडल्यानं पुढील 4 दिवसांचे दौरे रद्द करण्यात आले. पवारांना 4 दिवस विश्रांती घेण्यास सांगण्यात आलेली आहे. अजिबात धावपळ करू नका, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी खळबळजनक आरोप केला. अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात आणि शहरात त्रिशूळच्या नावावर गुप्ती वाटप केलं जात आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. खासदार संजय राऊत यांनी अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीका केली. अमित शहा महाराष्ट्राची बदनामी करण्याकरता इथे येतात, असं राऊतांनी म्हटलंय. कारखानदारांना ब्लॅकमेल करून भाजपत घेतल्यानं राज्यातील सहकारी क्षेत्राला घरघर लागलेली आहे, असा आरोपही संजय राऊतांनी केला. संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार घेत हल्लाबोल केला. अमित शहांवर टीका केल्यानंतर शिंदेंना उत्तर देण्याकरता धडपडण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. निवडणूक आयोगाची स्वायत्तता नरेंद्र मोदींनी धोक्यात आणली आहे, असा हल्लाबोल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला. निवडणूक आयोगाचे आयुक्त भाजप कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, अशी टीकाही त्यांनी केली. साताऱ्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवेंद्रराजे भोसले नाराज असल्याच्या चर्चा होत्या, मात्र त्यावर शिवेंद्रराजेंनी चर्चांना पूर्णविराम दिला. पालकमंत्रीपदावरून मी नाराज नाही, आम्ही चौघेही जिल्ह्याच्या प्रगतीकरता काम करतोय, असं वक्तव्य शिवेंद्रराजेंनी केलं. मुक्ताईनगर तालुक्यातील धामंदे या ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाकरता निवड प्रक्रिया पार पडली. संगीता चौधरी यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. एक महत्त्वाची बातमी बघतोय, पुण्यामधून ही बातमी आहे. पुणे शहरामध्ये जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत चाललाय. दूषित पाण्यामुळेच आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय, असं समोर आलंय.
किरकिटवाडी नांदेड गावातील पाण्याचे नमुने दूषित आढळलेले आहेत। या संदर्भातला अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। अशातच महापालिका आणि झेडपीच्या हद्दीत संदर्भातील वादामुळे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांकडे प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत आहे असा आरोप नागरिक करतायत। उपचारासाठी 10 लाखांपर्यंत खर्च येत असल्यानं तो करायचा तरी कसा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याशी आपण अधिक बोलूया। चंद्रकांत, गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे, कशी सोडवणूक सामान्याची होणार जर 10 लाख रुपये एखाद्या आजाराच्या उपचाराकरता लागत असतील तर उपाययोजना का होत नाहीयेत, जर पाण्यामध्येच म्हणजे ते पाणीच जर दूषित असेल तर? सुवर्णा, प्रश्न तोच आहे। हा जो हद्दवाढीचा भाग आहे हा पालिकेत जरी समाविष्ट असला पण तिथं यंत्रणा अजूनही ग्रामपंचायत लेवलची म्हणजे झेडपी लेवलची, त्यामुळे पालिका त्याकडे अजून पुरेसं लक्ष देत नाही आणि झेडपी म्हणते आता हा पालिकेत हा भाग गेलेला आहे त्यामुळे आमचं काही लक्ष द्यायचं काम नाही। या वादात अक्षरशः तिथं गेली 2-3 वर्ष दूषित पाणी खडकवासल्याच्या पायथ्याशी खरं तर ही गावं आहेत सगळी, किरकिटवाडी असेल, नांदेड असेल, नांदोसा असेल, तिकडं नांदेड फाटा असेल, इकडे धायरी नरे, आणि ह्या सगळ्या गावांना विना प्रक्रिया पाणी पुरवठा केला जातो। त्यातनं मग हे त्या नांदेड गावातल्या विहिरीतनं हा दूषित पाणी पुरवठा झाल्याचं उघडकीस आलेलं आहे। म्हणजे रितसर आपल्याकडे ते अहवाल आहेत तसे की होय त्या भागातल्या नळांमध्ये 15 दिवसापूर्वी दूषित पाणी होतं आणि त्यातनं मग सुरुवातीला जुलाब उलट्या झाल्या, लोकांना अतिसार झाला आणि त्यातनं मग जेनुनी नावाचं जीवाणू आहे आणि नंतर नोरो व्हायरस हा विषाणू, ह्या दोघांच्या याच्यातनं मग ही जिबेची लागण झाली। जे वीक पेशंट आहेत त्यांना अख्ख्या गावाला अक्षरशः तिकडे जुलाब, तेवढंच लोक उडून सांगत होते की इकडे 7 आली रोगाची, लक्ष द्या, पण पालिकेने लक्ष दिलं नाही ना झेडपीने, कारण झेडपीने आमच्या भागात येत नाही, पालिका म्हणते अजून आमची यंत्रणा आहे। त्याच्यामुळे दूषित पाणी पुरवठा तसाच होत राहिला आणि त्यातनं झालं काय परिणिती, मग 73 पेशंट तिथले जीबीएचचे समोर आलेले आहेत आणि जीबीएचचं बिल तुला खोटं नाही सांगत लाखांनी येतं अक्षरशः। एक जर जीबीएचची तुम्हाला बाधा झाली तर किमान त्यातनं रिकवर व्हायला 6 महिने लागतात आणि एक इंजेक्शन त्याचं 26,000ला आहे, जे गेल्या महिन्यात 8,000 होतं। एवढे पेशंट समोर आल्यानंतर त्या मेडिकलवाल्यांनी त्याचे रेट वाढवून डायरेक्ट 26,000 केले, प्लाझ्मा चेंजिंगला 22,000, म्हणजे रोजचा खर्च अक्षरशः हजारोनी जातोय आणि सगळे गोरगरीब रुग्ण आहेत, कोणी रिक्षावाले, कोण मोलमजुरीवालं, मग एवढे पैसे द्यायचे कोणी, हा सगळ्यात महत्वाचा। पालिका म्हणते हा साथीचा रोगच नाही, मान्य जीबीएस साथीचा रोग नाही, पण ते ह्या विषाणू आणि जीवाणूमुळे झालेला आहे ना, पाणी दूषित पाण्यामुळे झालंय, ती जबाबदारी पालिकेची आहे। अगदी बरोबर, काय हात झटकते आणि हा अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलाय, त्या माध्यमातून आपण हे बोलतो आहोत ठामपणे, ठोसपणे कारवाई व्हायला हवी। जी यंत्रणांची चूक आहे त्याचा परिणाम, त्याचे पडसाद हे सर्वसामान्य नागरिकांनी का भोगायचे, हा खरा प्रश्न आहे। धन्यवाद चंद्रकांत, माहिती दिल्याबद्दल। वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया। अकोल्यातील पीकेव्ही